नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागात। आज आपण पाहणार आहोत एक अशी केस ज्यामध्ये हाव आणि लालसेनं पछाडलेल्या काही निर्लज्ज लोकांनी सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून टाकल्या। स्वार्थ ही एक अशी गोष्ट आहे जी रक्ताच्या नात्याला सुद्धा काळीमा फासून जाते। स्वार्थापुढे माणूस किती काळ तग धरू शकेल कोणीच सांगू शकत नाही। स्वतःच्या फायद्याचा विचार करणं चुकीचं निश्चित नाहीये, पण स्वतःचा फायदा करून घेत असताना आपल्या हातून एखादा गुन्हा तर घडत नाहीये ना, याचा विचार कोण करणार। आजची ही केस स्वार्थामुळे हतबल झालेल्या काही लोकांची आणि यामध्ये गुरफटून शोषित ठरलेल्या काही स्त्रियांची आहे। गणपती बाप्पा बरं ऐका, सामान वगैरे नीट ठेवलंय ना, नाही तर नाशिकला पोहोचण्याच्या आधीच बॅग्स पडायच्या रस्त्यात। अरे बाळा, त्या रिसॉर्टचं नाव काय आहे? बाबा ते रिसॉर्टचं नाव इन्स्पायरा रिसॉर्ट। हा, आणि आपलं बुकिंग झालंय ना कन्फर्म? हो बाबा, सगळं व्यवस्थित। ठीक आहे, चला चला मग। अरे एक मिनिट थांबा, एक लक्षात ठेवा, रिसॉर्टला पोहोचल्यावर एन्जॉय करण्याच्या नादात विसरू नका, 7 दिवसांनी आपल्याला एक लग्न अटेंड करायला जायचं आहे। काय चला आता लवकर निघा, पाऊस पडायची वेळ झाली। चला चला। अरे मनोहर, चलो लेट्स गो। अहो काय करताय तुम्ही? सोड, दारू प्यायची आम्हाला, पैसे कुठे आहे सांग। अहो तुम्हाला दारू प्यायला ठिकाण वेळ आहे का नाही? आणि प्यायची नसेल ना तर स्वतःच्या पैशाची प्या। मी आता तुम्हाला पोचणार नाही। जीभ ले कैची वाणी कचकच चालते का तुझी? कापून टाकेल कचकान कैची नाच। लग्न झाल्यावर तर लय गरीब गायवानी वागत होती, आता मारक्या वशिवानी अंगावर येते माझ्या। जावा इकडे। मी इकडे मोलमजुरी करून पैसे कमावते, स्वतःचे पैसे उडवायचे आणि नंतर असं चोऱ्या करत फिरायचं। चोर आहे मी? चोर आहे का मी? चोर बोलते मला? चोर आहे का मी? चोर आहे का मी? विक्रम, येड लागला का रे तुला? माझ्या पोरीचा आणि तुझा आता काही एक संबंध नाही। घटस्फोट झाला तुमचा, तर कशा पायी आम्हाला त्रास द्यायला येतोय? मी नाही म्हणत घटस्फोट घाल। कुठलाही कायदा मानत नाही आपण जोपर्यंत जिद्द आहे ना, आपली बायको आहे ही, आपल्या बापाला सांगायचं, वरडायचं नाही आपल्या अंगावर, वरडायचं नाही, मारून टाकेन दोघांना, मारून टाकेन। बाबा, तुमचं सामान तुमच्या रूम मध्ये ठेवलंय। ठीक। जर तुम्हाला काही लागलं तर रिसेप्शनला फोन कर। बाबा, तुम्ही प्राजक्ताशी पैशांबद्दल बोललात का? वेळच नाही मिळाला सुनबाई, पण मी बोलेन लवकरच। आपल्याला लवकरात लवकर तिच्याशी बोलायला हवं, नाही तर आपली वाट लागेल बाबा। आणि ती प्राजक्ता तर पैशांवर नागिनीसारखे वेटोळे घालून बसती, आणि त्यात तिचा तो भाऊ। तिला काय गरज होती त्याला आपल्यासोबत घेऊन यायची? सुनबाई, तू काळजी करू नकोस, मी बघतो सर। पण बाबा, त्या प्राजक्ताने आपलं ऐकलं नाही तर? असं कसं नाही ऐकणार? शेवटी ते पण एक फॅमिलीचा हिस्साच आहे ना, ऐकावंच लागेल तिला। आणि नाही ऐकलं तर नाईलाज आहे आपला। कुठल्याही परिस्थितीत हे काम इथे व्हायलाच हवं।
रघुभाई मला थोडी पुतत नाही रघुभाई, माझ्या घरचे सोना आहेत. याचा विचार ना आधी करायचा. तुला शेवटची 1 आठवड्याची मुदत देतो. शेंडी जर लावली तर इथे येऊन काय तमाशा करेल तू बघितला. रघुभाई आला तर काय चाललंय हे सगळं? तो गुंड माझ्याकडून धंदा करून घ्यायच्या गोष्टी करतोय. प्राजक्ता माझा ऐक ना प्लीज. आय एम सॉरी. काय ऐकू? तू तू आताच्या आता चल आणि त्याची कंप्लेंट कर पोलिसांमध्ये. अगं तुला वेळ लागलाय का प्राजक्ता? हे बघ आपण असं काही नाही करू शकत. तू त्या रघुबाईला नाही ओळखत, तो उद्या आपला जीव घ्यायला पण कमी नाही करणार. माझं प्लीज ऐक, माझं ऐक प्लीज ऐक. मी ऐक ना प्राजक्ता प्लीज प्लीज माझ्यासाठी सांगतो. बघ मी तुला सगळ्या गोष्टी नंतर समजावेन. मला नव्हतं माहिती तू इथे येऊन असं करेल. नमस्कार मॅडम. काय? तुम्ही या हॉटेलमध्ये नवीन आल्या का? हा मग आजकाल असे सुंदर चेहरे आम्हाला पाहायलाच मिळत नाही. हे बघा धूळ लागली. ए हात काय लावतो? धूळ लागली होती ना, साफ करतो ना. धूळ साफ कर. धूळ साफ करतो का हात साफ करतो? लाज नाही वाटत तुला? आज काय वाटायची मॅडम त्याच्यात? आम्हाला काय माहित नाही का बायकांना काय आवडतं काय नाही आवडतं? बस धूळ लागली. ए नालायक, स्वतःच्या आई बहिणींबद्दल पण असाच विचार करतो. हो मॅडम का बसा. 2-3 ठिकाणी टच काय केलं तर काय बलात्कार केला काय आम्ही? काय बोललास? हा, ए काय चाललं रे शान्या? हात कसा लावला रे मॅडम? ए तुझ्या तर आता ए शान्या मॅनेजरकडे घेऊन चल त्याला. चल मॅनेजरकडे. ए चाल चाल तुझ्या मॅनेजरकडे. मॅनेजर मॅनेजर काय काय झालं? काय हे? काय हा तुमचा स्टाफ ड्युटीवर दारू पिऊन येतो आणि बायकांवर हात टाकतो. उलट म्हणतो बायकांना हे असंच आवडतं. बोल आता बोल ना त्याच्यासमोर. एक मिनिट मॅडम काय झालं रे? साहेब काय झालं? या मॅडम उगाच वाढून चढून सांगतात आहेत. खोटं बोलतो? खोटं बोलते मी? खरं बोल. एक मिनिट थांबा. काय झालं बोल. साहेब खरं सांगतो, मी मॅडमची फक्त मदत करत होतो, बाकी काहीच नाही. अप्पा बस. दारू पिऊन आलेस तू? हा? यानंतर या रिसॉर्टच्या आजूबाजूला जर फिरलास ना तर पोलीस कंप्लेंट करेन मी. कळतं तुला? अरे खड्ड्यात गेली नोकरी तुझी. सोनं लागलं तुझ्या नोकरीला. मग काय माझ्या एक दिवस विकत घेईल ना तुझं रेस्टॉरंट विकत घेईल. अरे ए चाल चाल. हे चल. ऐक ना प्लीज. हे बघ आज जे झालं त्यासाठी मी तुझी माफी मागतो. रिअली व्हेरी. अगं मला नव्हतं माहिती हे सगळं असं घडणार आहे. रोज काहीतरी विचित्र घडते. आय नो पण मला थोडंसं समजून घे ना. मला थोडासा वेळ तरी दे हे सगळं व्यवस्थित करायला. हा बरं आता एक काम कर. ही गोळी घे आणि शांत झोप. जे काय ते आपण उद्या बोलू. गुड नाईट.
मला मारू नको, मला मारू नको. समीर बाबा प्राजक्ता आली इथे प्राजक्ता नाही रे का नाही आली नाही राकेशच्या रूम मध्ये बघ. हो अहो सकाळपासून तिचा फोन नाही लागत आहे बाबा. अरे असेल इथेच कुठेतरी. काय रे? राकेश प्राजक्ता आली का इथे? नाही. समीर अरे झालं काय? यार मी सकाळपासून तिचा फोन ट्राय करतो, तिचा फोनच नाही लागत आहे. समीर अभिजित प्राजक्ता आली इथे? नाही रे, इथे नाहीये. एक्सक्यूज मी सर, ही माझी बायको आहे प्राजक्ता. तिला सकाळपासून इथे कुठे बघितलात का तुम्ही? सॉरी सर, माझी आता शिफ्ट चेंज झाली आहे. मी नाही पाहिलं. हे सकाळचे रिसेप्शनिस्ट आहेत का? सर मी आत्ताच आलो ना, त्यामुळे मी बघतो जर लागला? अरे नाही, अजूनही स्विच ऑफ येतो तिचा फोन. समीर एक काम कर, पोलिसांना फोन लाव, पोलिसांना कळव. सर मी समीर, माझी बायको हरवली. मी तुम्हाला फोन केला होता सर, तिचा फोन. हो, तुम्ही आम्हाला फोनवर सांगितलंय सगळं आणि आम्ही तुमच्या चेहऱ्यावर जखमा करतो. हे मी बाथरूम मध्ये पडलो होतो. या जखमा बाथरूम मध्ये पडून झालेत असं वाटत नाही. हो साहेब, माझी सून इथे सापडत नाहीये. तिला शोधायचं सोडून तुम्ही मुलाची काय चौकशी करताय? हे बघा, यांची बायको हरवली आहे, यांची चौकशी पण होणार. मॅनेजर कोण आहे ते? सर मी मॅनेजर आहे. हा बघाडे, यांना तिकडे घेऊन जा, सगळ्यांची जबानी घ्या. हा मॅनेजर तिकडे या रिसॉर्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील. सर फक्त रिसेप्शन काउंटरला सीसीटीव्ही कॅमेरा आहे. एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये फक्त एकच सीसीटीव्ही कॅमेरा? सॉरी सर, त्याचं काय की इथे बरेचसे हनीमून कपल्स येतात, मग त्यांच्या प्रायव्हसीला डिस्टर्ब नको म्हणून इतर ठिकाणी कॅमेरे लावले नाहीत सर. त्यांना अख्ख्या रिसॉर्ट मध्ये प्रायव्हसी हवी असते काय? सॉरी सर. ठीक आहे, एक तर एक सकाळपासूनचे सगळे फुटेजेस हवेत आम्हाला. सर दाखवतो. सकाळी 6:30 वाजता प्राजक्ता रिसॉर्टच्या बाहेर जाताना दिसते आणि बरोबर त्याच्या 10 मिनिटांनी विश्वासराव पण तिच्या मागे जाताना दिसते. प्राजक्ता परत आल्याचं काही फुटेज आहे का बघा? नाहीये सर, पण सर अर्ध्या तासांनी विश्वासराव परत येताना दिसते. याचा अर्थ प्राजक्ता सकाळी जी बाहेर पडली ती परत आलीच नाही. तिचा मोबाईल पण बंद आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक काम करा, आम्हाला हे सगळे फुटेजेस हवे. ठीक आहे सर. हा सर विश्वासराव रिसॉर्टच्या बाहेर गेले होते ही गोष्ट त्यांनी आपल्यापासून आणि कुटुंबियांपासून लपवून ठेवली. याचा अर्थ प्राजक्ता गायब होण्यामागे विश्वासराव यांचा हात असेल? शक्यता नाकारता येत नाही. या विश्वासरावांची चौकशी करायला नाही खरं आहे साहेब, मी सकाळी रिसॉर्टच्या बाहेर गेलो. ऍक्च्युली साहेब, प्राजक्ताला मला काहीतरी खास सांगायचं होतं म्हणून तीच म्हणाली मॉर्निंग वॉकच्या वेळेस आपण भेटूया, म्हणून मी बाहेर गेलो होतो. बरं, मग रिसॉर्टच्या बाहेर तुम्हाला प्राजक्ता भेटलीच असेल? नाही ना साहेब, मी बराच वेळ वाट बघितली तिची. इकडे तिकडे शोधलं पण मग मला असं वाटलं की ती खाली आलीच नसावी, म्हणून मग मी परत माझ्या रूममध्ये गेलो. तेव्हा समीर, माझा धाकटा मुलगा येऊन म्हणाला की प्राजक्ता सापडत नाहीये. मग आम्ही सगळेच गोंधळून गेलो होतो साहेब. साहेब प्लीज माझ्या सुनेला लवकर शोधून काढा ना साहेब, प्लीज. लवकरच शोध. नाव काय रे तुझं? मनोहर काळे साहेब. सकाळी कुठे होतास? साहेब गाडीतच होतो मी. म्हणजे आता आम्ही गरीब माणसं साहेब, आमच्यासाठी कोण रूम बुक करणार आहे तिथं? तू बाहेर होतास ना, मग प्राजक्ता मॅडमला बाहेर जाताना पाहिलं असशील. नाही साहेब, नाही कसं आहे, मी 7-8 वाजेपर्यंत झोपलो होतो. म्हणजे त्याच्या आधी कोण आलं कोण गेलं मला माहित नाही. हा, पण नंतर समीर साहेब आले आणि त्यांनी मला सांगितलं की प्राजक्ता मॅडम गायब झाल्यात म्हणून. एवढा गाढ झोपला होतास? साहेब तो हॅलो, सर हा डॅमेज फोन सापडला. बघाडे, आपल्या टेक्निकल टीमकडे पाठवा. मी सगळा एरिया चेक करा. ओके सर. मॅडम बॉडी बघा. हो सर.
सर प्राजक्ता जोशी सर हिच्या डोक्याला जखम झाली आणि इकडे जमीन ओली आहे. कदाचित तिचा पाय घसरून डोकं दगडावर आपटून हिचा जीव गेला असेल. सर डोक्याच्या जखमेच्या व्यतिरिक्त बाकी काहीच नाही. रेप वगैरे काही सांगता येत नाही सर. कदाचित ही ऍक्सिडेंटल डेथ असेल. मंगळसूत्र जागेवरच आहे, कपड्यांशी काही छेडछाड झालेली नाही. प्रश्न हा आहे की ही जर ऍक्सिडेंटल डेथ आहे तर प्राजक्ता या एरियात करत काय होती? सर कदाचित मॉर्निंग वॉकला आली असेल. सर ही अंगठी मिळाली. पुरुषाची अंगठी आहे. माहिती काढा कोणाची अंगठी आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके. त्या प्राजक्ताची सगळी माहिती काढा. येस सर. प्राजक्ता चला चला चला. सर माझी बहीण एकदम सरळ साधी होती. कुटुंबावर प्रेम करायची, हो सगळ्यांची काळजी घ्यायची. पण आता तिने कधी तुमच्याकडे तक्रार वगैरे केली का? तिच्या सासऱ्यांबद्दल म्हणा किंवा अजून कोणाबद्दल? तिच्या वागण्यात तुम्हाला काही बदल आढळला? नाही हो सर, असं काही नव्हतं. अरे नाही कसं? अभि तू सांग ना त्यांना. साहेब प्राजक्ता लग्नानंतर एकदम कमी बोलायला लागली होती. लग्नाआधी खूप मोकळेपणाने बोलायची, गप्पा मारायची, सगळ्या गोष्टी शेअर करायची. पण लग्नानंतर एकदम गप्प राहू लागली होती. माहित नाही ती तिच्या कुठल्या धुंदीत असायची ते. असं का? माहित नाही साहेब. मिताली तू जरा गप्पा बसशील? हे बघा सर, असं काही नव्हतं. नॉर्मली लग्नानंतर मुलीच्या वागण्या बोलण्यात फरक पडतोच. साऊ द्या ना सर, हे सगळं बोलून काय होतं? काही झालं तरी आता माझी बहीण मला परत मिळणार नाही. किती आनंदात होतो आम्ही. स्वप्न सुद्धा वाटलं नाही की असं काहीतरी भयानक घडेल. प्राजक्ता मुलीसारखी सेवा करायची हो आमची. बाबा काल रात्री तुम्ही बीपीची गोळी घ्यायला विसरलात. अरे हो, असं नका करू ना, त्रास होईल तुम्हाला. आता नाही विसरणार. आणि काल खोकत किती होतात. आता तब्येत कशी आहे तुमची? पुष्कळ बरं वाटतंय आता. बेटा तू आहेस ना, त्यामुळे मला काही काळजी नाही. प्राजक्ता आमच्यात नाहीये यावरती विश्वासच बसत नाही. सगळं होत बसत सर प्राजक्ताचे सासरचे आणि माहेरचे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत असं वाटतं. त्यांचं वागणं खूप नाटकी वाटतंय. मलाही तसंच वाटतं. दुसऱ्या प्राजक्ताचा मृत्यू हा अपघाती असेल हे मांडणं थोडं कठीण वाटतं. का सर? बघा शिंदे, रक्त प्राजक्ताच्या गळ्यापर्यंत आलं होतं. याचाच अर्थ ती उभी असताना तिच्यावर वार झाला. बरं, वार हा डोक्याच्या डाव्या बाजूला झाला, पण दगडावर तिच्या डोक्याची पोझिशन ही उजव्या बाजूला होती. काहीतरी गडबड. एक काम करा, प्राजक्ताच्या सगळ्या कुटुंबियांची माहिती मिळवा ताबडतोब. येस सर. सर प्राजक्ताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि तुमचा अंदाज खरा ठरलाय. प्राजक्ताचा खूनच झाला. सर प्राजक्ताचा खून 10 नोव्हेंबरला सकाळी 6 ते 8च्या दरम्यान झाला आणि खून करताना 2 इंच गोलाकार असलेली लोखंडी वस्तू वापरण्यात आली. 2 इंचाची गोलाकार लोखंडी वस्तू म्हणजे एखादा रॉड किंवा हातोडा असू शकतं सर. आणखीन एक महत्वाची गोष्ट, प्राजक्ताच्या बॉडीमध्ये गुंगीच्या औषधाचे ट्रेसेस सापडले. गुंगीचं औषध? हे गुंगीचं औषध तिला कोण देत होतं याचा शोध घ्या. येस सर. अजून एक गोष्ट, प्राजक्ताचे सगळे कॉल डिटेल्स आणि बँक डिटेल्स मिळवा अर्जंट. येस सर. एखाद्या व्यक्तीचा खून करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पोलिसांसमोर आता एकच प्रश्न होता की प्राजक्ताचा खून नक्की कोणी आणि का केला. प्राजक्ताबद्दल तिचे कुटुंबीय पोलिसांना खूप चांगल्या गोष्टी सांगत होते, पण त्या प्रत्येकाच्या मनात प्राजक्ताबद्दल चांगलेच विचार होते का? आता प्रश्न हाच आहे की गुन्हेगारानं केवळ रागाच्या भरात प्राजक्ताचा खून केला की आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या निष्पाप जीवाचा बळी दिला. अहो साहेब काय बोलताय तुम्ही? तिला मुद्दामून कोण गुंगी आणणार औषध कशाला देईल? झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय होती तिला आणि हे सगळ्यांना माहित होतं.
सर, आई गेल्यापासून प्राजक्ताला झोप येणं बंद झालं होतं आणि त्या संदर्भात तिची डॉक्टरांकडे ट्रीटमेंटही सुरू होती आणि सर त्यानंतरच तिला झोपेची गोळी घ्यायची सवय लागली. आणि सर मला कळत नाही की तुम्ही हे सगळं काय विचारताय. तुमची बहीण प्राजक्ता तिचा अपघाती मृत्यू झाला नाही, तिचा खून झालाय. काय? सर, एक महत्वाची माहिती मिळाली. प्राजक्ताच्या अकाउंटमध्ये तिचा भाऊ अभिजित याने 2 करोड रुपये जमा केलेत. हे बघा सर. 2 करोड रुपये? हो सर, प्राजक्ता आणि समीरच्या लग्नाच्या दरम्यान हे पैसे जमा केले गेले. कदाचित या प्राजक्ताच्या खुनामागे हा पैशांचा मॅटर असू शकतो. एक काम करा, प्राजक्ताचे बँक अकाउंट फ्रीज करा आणि तिच्या भावाला इथे बोलवून घ्या. ओके सर. सर, सध्या तरी प्राजक्ताचे सासरे विश्वासराव यांच्यावरच आपला संशय, पण प्राजक्ताच्या सासऱ्यांनी प्राजक्ताचा खून का केला असेल याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. सर, रिसॉर्ट मॅनेजरकडनं एक महत्वाची गोष्ट कळली. काय? सर, प्राजक्ताचा खून होण्याच्या 2 दिवस आधी रेनबो रिसॉर्टचा वॉचमन विक्रम याला कामावरनं काढून टाकण्यात आलं होतं, कारण त्याने प्राजक्ताशी छेडछाड केली होती. या विक्रमला ताब्यात घ्या. यस सर. तुम्ही आत्माराम जाधव ना, विक्रम मोरेचे सासरे? होय सर. आम्ही विक्रम मोरेला शोधतो. तो त्याच्या घरी नाहीये आणि त्यांनी तुमच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं असं आम्हाला कळलंय, म्हणून आम्ही इथे आलो. कुठे आहे तो? पर विक्रमला कशा पैसे शोधताय सर? काय केलं त्यानं? रेनबो रिसॉर्टमधल्या एका बाईच्या खून प्रकरणात तो आम्हाला हवा. वय साहेब, तो विक्रमना लई नालायक माणूस आहे बघा. अहो, माझ्या पोरीबरोबर घटस्फोट झालाय त्याचा, तर मी इथं येतो, त्याचा छळ करतो, तिला मारतो साहेब तो. तुमची मुलगी कल्पना कुठे? आज साहेब, कल्पना बी कालपासून गायब आहे. मला लई काळजी वाटते तिची. हे का मी आता पोलीस स्टेशनलाच निघालो होतो कंप्लेंट करायला. एकुलती एक पोर आहे माझी, कुठे गेले कुणाच ठाऊक. हा साहेब, 1 मिनिट, फोटो आहे तिचा साहेब. हा बघा. बघा, त्या फोटो सर्क्युलेट करा. ओके सर. सर, मी रेनबो रिसॉर्टमधल्या 10 नोव्हेंबरच्या घडामोडींची माहिती घेते. 10 नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी तिथून 2 जण गायब झाले. त्यातला एक म्हणजे तिथला कामगार चंद्रकांत माने आणि दुसरा कस्टमर शैलेश राणे. हा योगायोग पण असू शकतो. एक काम करा, दोघांना पण ताब्यात घ्या आणि चौकशीसाठी घेऊन या. येस सर. हॅलो, काय? ठीक आहे, आम्ही पोहोचतो तिथे. सर, अजून एका बाईची डेड बॉडी सापडली. सर, ही तर कल्पनाची डेड बॉडी, वॉचमन विक्रमची बायको. प्राजक्ताच्या डोक्यावरची आणि हिच्या डोक्यावरची जखम एकसारखी आहे. 24 तास झालेत कदाचित. सर, प्राजक्ताची डेड बॉडी जिकडे मिळाली ना, तिथून हे अंतर फक्त 300-400 मीटरवर, आणि निश्चित हा योगायोग नाही. विक्रम तर खुनी नसेल. एक काम करा, विक्रमला ताब्यात घ्या. शोध चालू आहे सर. बघाडे, हा सगळा एरिया पिंजून काढा. ओके सर. शिंदे, तिची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. हिच्या वडिलांना कळवा. येस सर. प्राजक्ताच्या खुनाच्या केसमध्ये एक वेगळं वळण आलं होतं. पोलिसांना आणखी एका स्त्रीची डेड बॉडी सापडली होती. या दोन्ही स्त्रियांमध्ये एक गोष्ट, एक व्यक्ती कॉमन होती, ती म्हणजे विक्रम. आणि या विक्रमकडे या दोघींचाही खून करण्याचं अत्यंत सबळ कारण सुद्धा होतं. पण मग आता प्रश्न असा की विक्रमच या दोन्ही केसेसमध्ये खरा गुन्हेगार आहे का? सर, खाणार नाही, आत्ताच खाल्ले. सर, प्राजक्ताचे कॉल रेकॉर्ड्स आणि तिचे मेसेजेस सुद्धा रिकव्हर केलेले. त्याच्यावरनं असं लक्षात आलंय की प्राजक्ताचं शैलेश राणे नावाच्या मुलाबरोबर लग्नाआधी अफेअर होतं. एक मिनिट, शैलेश राणे म्हणजे तोच ना जो रिसॉर्टमध्ये राहायला आला होता आणि अचानक गायब झाला? हो सर. त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागतो. त्याचं लास्ट लोकेशन मुंबई दाखवते. मुंबई पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून त्याला ताब्यात घ्यायला सांगितलं. शैलेश राणे म्हणजे? सर, हॅलो, सापडला? घेऊन या त्याला इकडे. सर, विक्रम मोरे सापडले.
स्वतःच्या बायकोला मारहाण करणं, दुसऱ्यांच्या बायकांची छेड काढणं हे आवडतं ना तुला? साहेब चामडी सोलून काढली ना की बरोबर सरळ होईल. बघाडे नाही हो साहेब, मला माफ करा. चूक झाली माझ्याकडून. याच्यानंतर कुठल्याच बाईकडे मी बघणार नाही साहेब. प्राजक्तामुळे तुझी नोकरी गेली, तिने अपमान केला तुझा आणि रागाच्या भरात तू तिचा खून केला, बरोबर ना? हो नाही हो साहेब, आई शपथ खोटं बोलत नाही. माझा विश्वास ठेवा, मी खुद नाही गेलो साहेब तिचा. फोन बंद करून कुठे लपून बसला होता? काय सांगू साहेब, इथं खायला पैसे नाहीत माझ्याकडे. रिचार्ज कुठून मारणार आहे साहेब? मी मित्रासोबत नोकरी शोधत होतो साहेब. विश्वास ठेवा माझ्यावर. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत तुझ्याकडे, पण यातलं खरं उत्तर कुठलं आहे ना ते लवकरच कळ. हो सर, मीच ते 2 करोड रुपये प्राजक्ताच्या अकाउंटमध्ये टाकले होते. इतकी मोठी रक्कम का टाकली? सर, आई गेल्यानंतर प्राजक्ता खूप खचून गेली होती. मानसिकदृष्ट्या खूप वीक झाली होती. त्यातच त्या शैलेश राणेने तिला नादाला लावलं. हे बघ, तुझ्यासारख्या लफंगांना मी चांगलाच ओळखतो. यापुढे जर माझ्या बहिणीच्या आसपास जरी दिसलं ना तर पोलिसांकडे घेऊन जाईल. दादा दादा रे ऐकून तरी घे. प्राजक्ता, तू माझा ऐक. बघ, हा तुला फक्त फसवण्याचा प्रयत्न करतो, बाकी काही नाही. ए जरा आता आती होत्या हा तुझं. उगाच ना तू माझ्या डोक्यात नको जाऊ, कळलं का? बघितलं याची भाषा? हा माझ्यावर दादागिरी करतोय. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, यापुढे जर माझ्या बहिणीच्या आसपास जरी दिसलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल. मी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता साहेब. ते 2 करोड रुपये मी प्राजक्ताच्या सिक्युरिटीसाठी ठेवले होते. म्हणजे उद्या परवा मला काही झालं तर तिला काही कमी पडायला नको. पण सर, लग्नाच्या दिवशी त्या शैलेश राणेंनी खूप मोठा तमाशा केला होता. मला खात्री आहे सर, प्राजक्ताचा खून त्यानेच केला असणार. सर, प्राजक्ताच्या अकाउंटमधून ऑनलाईन पैसे काढण्याचा प्रयत्न झाले, पण अकाउंट फ्रीज असल्यामुळे त्या व्यक्तीला पैसे मिळू शकले नाही. कोणी केले हे? सर, ज्या कम्प्युटरवरनं हे करण्यात आले त्याचा IP ॲड्रेस चेक केला. तो कम्प्युटर प्राजक्ताचा नवरा समीरचा आहे. अहो साहेब, कशाला मी तिच्या अकाउंटमधून पैसे काढायचा प्रयत्न करीन? हा, माझा लॅपटॉप माझ्या वडिलांकडे होता काल बराच वेळ. तुम्ही त्यांनाच विचारा. खोटं कशाला बोलू साहेब? हो, घेतला होता मी समीरचा लॅपटॉप. मला एक जुनी फिल्म बघायची होती म्हणून मी घेतला होता. आणि साहेब, हल्लीचे हे स्मार्टफोन मला नीट हाताळता येत नाही, त्यात बँकेचे ऑनलाईन व्यवहार कसे करणार? साहेब, पैशासाठी असलं काही खाण्याचं कृत्य करणारे लोक नाही आता मी. तुम्ही किती खरं बोलताय ना ते आम्ही शोधून काढूच. हॅलो, सापडला? आलोच. चंद्रकांत, तुझी बरीच माहिती मिळवली आहे. हेराफेरीच्या मॅटर्समध्ये बऱ्याच वेळा आतमध्ये गेलायस, नावं बदलून फिरत असतोस, बरोबर ना? वय साहेब, म्हणून तर मी रिसॉर्टमधून पळून गेलो ना साहेब. मला ना लय लोकांचे पैसे द्यायचे आहेत साहेब. लय लोक पैशासाठी माझ्या मागे लागले आहेत. लोक मागे लागलेत म्हणून पळालास की प्राजक्ताच्या खुनात अडकशील म्हणून पळाला? हा, खून? हो नाही हो साहेब, मी कोणाचा खून नाही करू शकत साहेब. अहो, मी फक्त हेराफेरी करतो, खून बिन मी नाही करू शकत. तू नाही केला तर मग कोणी केला रे खून? मला खरंच माहित नाही हो साहेब, खरंच माहित नाही. हा साहेब, मला असं वाटतं त्या त्या प्राजक्ताच्या जाऊने म्हणजे सोनलने खून केला असं साहेब. सोनल? मी प्राजक्ताचा खून का करेल? 9 नोव्हेंबरच्या रात्री तिने पाहिलं होतं. ते ना प्राजक्ताला लय धमकवत होती साहेब. ही प्राजक्ता, तू माझा राग ना अजून पाहिला नाहीयेस. चल चल, पासवर्ड दे. ताई, माझ्या दादाचे पैसे मी कसं देणार? मी नाही देणार. तिने मला 10,000 रुपये दिले साहेब. 10,000 रुपये दिल्यावर तर मी गप्पच बसन ना साहेब. लय लोकांचे पैसे द्यायचे माहिती आहे मला. हे जर तेव्हाच येऊन सांगितलं असतंस ना तर प्राजक्ता आता जिवंत असते. सोनल, साहेब मला माफ करा. आमच्यावर खूप कर्ज झालं होतं, म्हणून मी प्राजक्ताकडून पैसे मागत होते. आणि तिने पैसे द्यायला नकार दिला म्हणून तुम्ही तिचा खून केला? नाही साहेब, नाही. मी खरंच सांगते, मला मान्य आहे, मी तिला धमकावलं. मी तिच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचा देखील प्रयत्न केला, पण साहेब मी तिचा खून केला नाहीये साहेब. ते कळेलच लवकर. एकदा का पुरावे मिळाले ना की प्राजक्ताच्या खुनामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह होते सगळ्यांना ताब्यात देऊ आम्ही. निघा. पण साहेब मी खरंच. कळलं आम्हाला. या. सर, प्राजक्ताच्या डेड बॉडी जवळ जी अंगठी मिळाली होती त्याबद्दल ज्वेलरी शॉपमधून माहिती मिळाली. कुणाची आहे ती अंगठी?
सर त्या डिझाईनच्या 10 अंगठ्या तयार झाल्या होत्या. त्यातल्या 9 जणांची चौकशी केली. 10वी अंगठी रघु मात्रेच्या नावावर आहे. रघु म्हात्रे? सर हा रघु मात्रे लोन शार्क, लोकांना लोन देतो आणि नंतर धमकावून दुबाडतो, आणि बऱ्याच केसेस पण आहेत त्याच्यावर. आणि त्यांनी जोशी कुटुंबियांना सुद्धा कर्ज दिलं. शिंदे, आपला अंदाज खरा ठरतो. या जोशी कुटुंबियांनी आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या. त्यांना सरळ करायला. हा रघु मात्रे, त्याला पण बोलवा. येस सर. खरं आहे साहेब, त्या रघुकडनं आम्ही बरंच कर्ज घेतलंय आणि कंटाळलो सुद्धा त्याच्या त्रासाला. माझ्या दोन्ही सुनांना धंद्याला लावायच्या गोष्टी करत होत्या त्याच्यावरती खूप खूप तमाशा केला साहेब. त्याला खूप डेंजर माणूस आहे साहेब, म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही त्याच्याबद्दल. विश्वासराव, प्राजक्ताचा खून रघुने केलाय हे जरी सिद्ध झालं ना, तर या सर्व प्रकाराला तुम्ही सगळे कारणीभूत ठराल. साहेब प्लीज, अजून चौकशी नको त्यांची. त्यांना प्रेशरचा त्रास आहे. सर, प्राजक्ताचा नवरा समीर याचे मी डिटेल्स काढले. तर त्याचे कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडियाच्या मेसेजेसवरून असं समजलंय की मोनिका नावाच्या मुलीशी त्याचा अजूनही अफेअर सुरू. जोशी कुटुंबियांची एक एक गुपितं बाहेर येतेच. हो ना. नाव काय म्हणाले तिचं? मोनिका. सर कल्पनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर कल्पनाचा खूनही 10 नोव्हेंबरला सकाळी 6 ते 8च्या दरम्यान 2 इंचाच्या गोलाकार लोखंडी वस्तूने करण्यात आली. खुनाची वेळ, हत्यार आणि टेक्निक सेम आहे. याचाच अर्थ दोघींचा खुनी पण एकच असणार. एक मिनिट. हॅलो, ठीक आहे, नजर ठेवा त्याच्यावर. सर रघु मात्रेची खबर मिळाली. ताब्यात घेतात. प्राजक्ता आणि कल्पनाचा खून का केलास बोल. हो साहेब, आपण काय नाही केलेलं साहेब. आपला व्याजाचा धंदा आहे. आपण गुन्हा विचार पण नाही करत साहेब. काय आपलं बाहेर जरा इमेज जरा वाईट आहे ना, त्यामुळे तुमचा काहीतरी मिसअंडरस्टँड झाला. अरे मिसअंडरस्टँडिंग नाही रे बाबा. शिंदे, ही अंगठी बघ. ही अंगठी तुझीच आहे ना? हो साहेब. ही तुम्हाला कुठे भेटली साहेब? ही अंगठी आम्हाला प्राजक्ताच्या डेड बॉडी जवळ सापडली. आणि आता यावरून काय सिद्ध होतंय ना, तर तूच आम्हाला सांग. हो साहेब, अहो माझा काही संबंध नाही. आई शपथ सांगतो मी. असं ऐकायचं नाही. बघाडे, याला व्यवस्थित घ्या. हो साहेब, ऐका ना. सर रिसॉर्ट मॅनेजरनी सांगितलंय की समीरची गर्लफ्रेंड मोनिका काही दिवसापूर्वी रिसॉर्टमध्ये राहायला आली आहे आणि अजूनही ती तिथेच आहे. ताब्यात घे तिला. येस सर. हॅलो सर, एक हातोडा सापडला सर. ओके, लॅबमध्ये पाठवून देतो. रूम सर्व्हिस. हो सर, समीरचं आणि माझं त्याच्या लग्नाआधीपासूनचं अफेअर होतं. मला त्याची खूप आठवण येत होती. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय, म्हणून इथे आली. इथे आलीचेस तर लपून कशाला बसतेस? चल बाहेर, तुझी सगळ्यांसोबत ओळख करून देतो. हो साहेब, काय झालंय आता? हे असं का बसवून ठेवलंय आम्हाला? कळेलच. कोण आहे? ही मोनिका, माझी गर्लफ्रेंड. प्राजक्ताला हिच्याबद्दल माहिती होतं का? नाही, पण त्या दिवशी मी प्राजक्ताला झोपेच्या गोळ्या देऊन जेव्हा मोनिकाला भेटायला जात होतो तेव्हा प्राजक्ताने मला बघितलं. तू कुठे होतीस एवढे दिवस यार? आय मिस्ड यू सो मच. साहेब, नंतर ती माझ्याकडे आली. मला आधीच माहित होतं या दोघांच्या अफेअरबद्दल. खूप अपसेट होते प्राजक्ता बिचारी. मी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न पण केला. म्हणालो की आपण उद्या बोलूया या विषयावर, पण दुसऱ्या दिवशी ती आलीच नाही. उलट बातमी आली ती गायब झाल्याची. हे प्रकरण आता बाहेर आलं म्हणून बोललात? नाही साहेब. आधी का नाही बोललात? का नाही बोललात? सर, प्राजक्ताच्या एक्स गर्लफ्रेंड शैलेशला मुंबईवरून घेऊन येत आहे.
बोल. सर, प्राजक्ताने समीरशी नाईलाजाने लग्न केलं होतं. माझं खूप प्रेम होतं हो तिच्यावर. म्हणून ना मला प्राजक्ताला या सगळ्यांपासून दूर न्यायचं होतं. म्हणून मी रिसॉर्टवर गेलो होतो. त्या रात्री समीर सिगरेट ओढायला पार्किंगमध्ये आला होता. त्याच्यावर तर आधीपासूनच राग होता माझा. म्हणून मी त्याला तिथे जाऊन चोपला आणि पळून गेलो. खुनाच्या आदल्या रात्री म्हणजे 9 नोव्हेंबरला तू प्राजक्ताला भेटणार होतास ना? हो, त्या रात्री मला भेटली ती. आणि माझ्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेण्यासाठी ती माझ्याकडे वेळ मागत होती. ती मुंबईला गेल्यावर ती तिचा निर्णय सांगणार होती. आणि म्हणूनच मी त्या रात्री मुंबईला निघून गेलो. असंही असेल की प्राजक्ताने तुला नकार दिला असेल आणि रागाच्या भरात तू प्राजक्ताचा खून केलास. हो नाही सर, आय लव्ह हर. मी असा विचार पण करू शकत नाही. सर, ज्या हातोडीने प्राजक्ता आणि कल्पनाचा खून झालाय त्या हातोडीवर त्या दोघींचंच रक्त आहे असं लॅबमधून सिद्ध झालं. आणि हो, त्या हातोडीवर काही फिंगरप्रिंट्स मिळाले. हे बघा. एक काम करा, प्राजक्ताशी रिलेटेड जितकी लोक या रिसॉर्टमध्ये आहेत सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स मिळवा आणि या फिंगरप्रिंटशी मॅच करा. येस सर. कुणी लवकरच सापडेल. हो, एक मिनिट. इथे कारपेंटर म्हणून काम करतोस का? हो साहेब, 4 वर्ष झाले मला. बघितलं कुठे? हो, हा थोडा माझाच आहे. तुम्हाला कुठे सापडलं साहेब? कधी हरवला होता? त्या दिवशी 10 तारखेला. म्हणजे खून झाला त्या दिवशी. ठीक आहे, जातो. येस सर. संशयित म्हणून तू आमच्या लिस्टमध्ये कधीच नव्हता. तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच वाटलं की याआधी तुला कुठेतरी बघितलं, पण कुठे ते आठवत नाही. कूलर जवळ काल तुला जेव्हा गोंधळलेला पाहिलं ना तेव्हाच कळलं की तुझी पण कुंडली काढायला होती. कूलर जवळच्या ग्लासवरून तुझे फिंगरप्रिंट्स मिळाले. त्या हातोड्याच्या फिंगरप्रिंट्सची मॅच झाली आणि ड्रग्ज सप्लायच्या मॅटरमध्ये तुझे फिंगरप्रिंट्स आमच्या रेकॉर्डला आधीच होते. आता खरं बोलायचा नाही तर पट्ट्याने फोडून काढी. सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहेत. सांगतो साहेब. अहो साहेब, मी त्या दिवशीच्या कारमधून ड्रग्सचा बराचसा माल नाशिकला आणला होता. रोज पहाटेनं रिसॉर्टच्या बाहेर क्लायंट येऊन माल घेऊन जायचे. आता पहाटेच्या वेळेला कुणी नसायचं ना रिसॉर्टच्या बाहेर. तर 10 नोव्हेंबरला नेमकं ती प्राजक्ता तिथं आली. हा माल रोज रोज मिळत नाही. पोलिसांना डाऊट आला तर? पोलिसांना शेंडी लावणं लय सोपं असतं. तू काळजी करू नका. पकड दिला. हे थांब. कोणालाच काही सांगणार नाही. मला मारू नको. मला मग मी परत प्राजक्ताजवळ आलो आणि तिला त्या दगडाजवळ ठेवलं. त्या दिवशी रघुबाईची झटापट होताना त्याची अंगठी पडली होती. ती माझ्याकडे ठेवली होती. मी मुद्दाम खोटा पुरावा म्हणून ती अंगठी पुसून तिथे टाकली. मी लय घाबरलो होतो. त्यावेळेला ना मला काय करावं ते सुचत नव्हतं. मी चूक केली. चुकलो साहेब मी. ड्रग्सच्या धंद्यात फक्त आत गेला असता, आता खून केलाय. अशी नक्की होणार तू. एखादा गुन्हेगार स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी जेवढा प्रयत्न करतो तितकाच तो अधिकाधिक कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकत जातो. प्राजक्ता आणि कल्पना या 2 निष्पाप स्त्रियांचा खून केल्याप्रकरणी कोर्टानं मनोहरला कठोराती कठोर शिक्षा फरमावली. स्वतःच्या स्वार्थासाठी मनोहरनं काही क्षणातच 2 जीवांचं आणि कालांतरानं स्वतःचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. लक्षात ठेवा, स्वतःची चूक सुधारायची सोडून ती झाकण्यासाठी आणखी चुका करणं तुम्हाला फार महागात पडू शकतं. म्हणून सावध राहा. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. उद्या पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन केससह.
तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा आणि पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. सतर्क रहा, सावध रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.